वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम करा. कामगार सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सोलापूर शहरातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी सायबर गुन्हे शाखेची व्याप्ती वाढवून तपास यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदनाचा विषय आहे की सोलापूर शहर व जिल्ह्यात वाढत्या सायबर क्राईम संदर्भामध्ये पोलीस व सायबर गुन्हेगारीची वाढ लक्षात घेता सायबर क्राईम खात्याची व्याप्ती व यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत, म्हणजे जे ऑनलाईनद्वारे सायबर क्राईमद्वारे जे फसवणूक होत आहे, आर्थिक फसवणूक, त्याची ज्या कोणी तक्रारदाराने पोलीस आयुक्ताकडे गेलं किंवा संबंधित सायबर क्राईम खात्याकडे गेलं तर तपासणी पूर्णपणे सक्षमपणे होत नाही. त्याला कारणं सांगतात की तुम्ही कसं केलं, तुम्ही असं काय केलं, तुम्ही हे काय केलं. अरे आम्ही केलं, चुकलं, फसलं म्हणून तुमच्याकडे आलं, पण त्यांना आम्हाला मार्गदर्शन करून हे तुम्हाला किमान 10,000 ते 2 लाखापर्यंत किंवा त्याच्या पुढं आकडा रक्कम असली तर चौकशी होणार, अशा प्रकारे उत्तर दिलं जातं. मग मला सांगा, या सोलापूर शहरामध्ये गरीब किंवा महाराष्ट्रामध्ये गरीब कामगार, दुर्बल अनेक लोक दररोज 1,000पासून 500पासून किंवा 10,000पर्यंत 5,000 फसवले जात आहेत. 1,000 म्हणलं तरी दररोज कितीतरी करोडो किंवा लाखो लोकांची फसवणूक होत आहे. त्याची काय किती रक्कम होत आहे. फसवणूक आणि चोरी हे गुन्हा आहे. या गुन्ह्याचा तपास लावा असं आमचं म्हणणं आहे. आमचं 1,000च गेले, आमचं 10,000 तुमचं गेले पाहिजे असं बोलणं या ठिकाणी पोलीस खात्याकडून ऐकून येते. या बाबतीमध्ये माननीय पोलीस आयुक्तांच्या, कलेक्टरच्या साहेबांच्या माध्यमातून माननीय पोलीस आयुक्तांना किंवा सजेशन करावं किंवा त्या संबंधित बैठका घ्यावे आणि या संदर्भामध्ये पूर्ण किती लोकांचे तक्रारी आहेत ते सक्षम सोडण्याची यंत्रणा सक्षम करावं अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे. माननीय निवासी जिल्हाधिकारी पाटील साहेबांनी सांगितलं की लवकरच आम्ही या बाबतीमध्ये संबंधित फसवणूकधारकांची पोलीस सायबर क्राईमच्या सर्व अधिकाऱ्यांशी किंवा मान्य पोलीस आयुक्तांची एक बैठक आयोजित करून या तोडगा पूर्णपणे काढून फसवणूक करणाऱ्यांची आपण नाकेबंदी करू किंवा त्याचे आपण त्यांना बंदोबस्त करू अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. अन्यथा आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही या बाबतीमध्ये पुढील आंदोलन तीव्र प्रकारचं करू अशा इशारा देतो किंवा विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रसाद जगताप, महाराष्ट्र कामगार सेनेचा मी कार्यकर्ता आहे. ज्येष्ठ नेते विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आत्ताच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं आहे. निवेदनाचा मुद्दा हा आहे की सिव्हिल रेकॉर्ड ह्या संदर्भात मी गेले 5 ते 7 वर्षापासून या संदर्भात पाठपुरावा करीत आहे. माझी मुळातच आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी बऱ्याच लोकांकडून आर्थिक पैसे घेऊन लोकांच्या देवाणघेवाणामध्ये अडकलेला माणूस आहे आणि माझ्यासारख्याच अनेक समस्या आहेत. मग माझ्याच प्रलोभनाने माझ्याच ह्याच्यामध्ये मी ऑनलाईन स्वरूपात एक कर्ज मागणी केली होती. त्या कर्ज मागणीमध्ये परत माझे पैसेसुद्धा फसले गेलेले आहेत. म्हणजे माझी प्रलोभनं जरी असली तरी माझ्यासारख्या अनेक लोकांची हीच समस्या आहे. मी याची तक्रार सायबर क्राईमकडे केलेली आहे. 1,000 ते साधारण 5 लाखापर्यंत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अशा कारवायांची चौकशी होते असं मला कळवण्यात आलं. पण अडचण अशी आहे, 1,000 ते 5 लाखापर्यंत ठाण्याकडे जर तक्रार गेली तर त्याची शहानिशा किंवा त्याची तपास यंत्रणा त्या ठाण्याकडे नाही किंवा ती कमकुवत आहे. त्यामुळं आमची पैसेही अडकले. आम्ही मुळात पहिलेच अडचणीत आहे आणि पुढं परत त्याच कर्ज मागणीचे जर आपल्याला पैसे भरावे लागले किंवा त्याचे हप्ते भरावे लागले तर आम्ही जायचं कुठं. ह्या समस्येची मला फार दुःखात हे झाल्यामुळं ही भावना मी कारंपुरी महाराजांकडे व्यक्त केली. त्या अनुषंगाने आम्ही आता कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. त्यांनी आश्वासन केलं आहे की आम्ही याच्या आषाढी यात्रेनंतर आम्ही त्याच्यावर योग्य ते निर्णय घेऊ. अन्यथा जर त्यांनी निर्णय घेतले नाही
तर मला जीवन संपण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, कारण मी गेल्या 2-2.5 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करीत आहे. त्या माझा काही छळा लागेना. आता ते काय होईल ते विठ्ठलाच्या हातात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.